आणि आता आपण थेट जाणार आहोत दिल्लीत, कारण विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन आता सुरू झालंय आणि या आंदोलनाला आता मोठ्या प्रमाणात समर्थक जमलेले आहेत। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय मोठी गर्दी तिथे जमलेली आणि आता पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात देखील घ्यायला सुरुवात केली। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले आहेत। मोठा जमाव तिथे बघायला मिळतोय। हिंदूंवरील होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे आणि ह्या सगळ्याच आंदोलकांना आता ताब्यात देखील घेण्यात येत आहे पोलिसांकडून। ह्या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी थेट दिल्लीतनं आपण दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय। दिल्लीतलं विश्व हिंदू परिषदेचं हे आंदोलन बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे आणि यामध्ये भारतानं काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे असं या सगळ्या आंदोलकांचं मत आहे। मोठ्या प्रमाणात आंदोलक आता तिथे जमायला सुरुवात झालेली आहे। या सगळ्या आंदोलनासंदर्भातले ह्या क्षणाचे अपडेट्स आपण घेणार आहोत। आपले दिल्लीहून प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत, रामराजे शिंदे। राम, बिलकुल या आंदोलकांची अनेक मागणी आहे। पहिली मागणी म्हणजे जो बांगलादेश सोबत जो काही व्यवहार केला जातो तो ताबडतोब थांबवा। दुसरी महत्वाची मागणी म्हणजे की जिथे हिंसाचार हिंदूंच्या विरोधामध्ये सुरू आहे तर तो थांबवावा। आणि तिसरी मागणी म्हणजे की जिथे हिंसाचार झालेला आहे तर तिथे न्याय मिळावा। अशा महत्वाच्या 3 मागण्या केलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर बांगलादेशच्या सोबतचे जेवढे काही व्यवहार आहेत, बांगलादेशला भारत जो काही एक्सपोर्ट करतो ते संपूर्ण व्यवहार जे आहेत ते ताबडतोब थांबवावे आणि बांगलादेश सोबत कोणतेही व्यवहार करू नये अशा प्रकारच्या या मागण्या आहेत। कारण तिथे हिंदू सुरक्षित नाहीये, तिथे हिंदूंवर हिंसाचार केला जातोय, अन्याय केला जातोय आणि त्यामुळे त्याचा परिणाम कुठेतरी आता दिल्लीमध्ये दिसून येतोय। आणि बांगलादेश एम्बेसीच्या केवळ 500 मीटर अंतरावरच हा संपूर्ण मोठा प्रोसेस चालू आहे। विश्व हिंदू परिषद, त्याचबरोबर बजरंग दल, वेगवेगळ्या हिंदू संघटना ज्या आहेत त्या इथं दाखल झालेल्या आहेत। बॅरिकेड ते तोडण्यात आलेलं आहे, दुसरं बॅरिकेड तोडण्याच्या मार्गावर होते, परंतु आता काही जे आंदोलक आहेत त्यांना पोलिसांनी गाडीमध्ये भरलेलं आहे आणि इथूनच या आंदोलकांना पोलीस स्टेशनला नेलं जात आहे। तिथवर बांगलादेश एम्बेसी पर्यंत पोहोचवू द्यायचं नाही हे पोलिसांनी ठरवलेलं आहे। ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावलेले आहेत, पॅरामिलिटरी फोर्सेस आहे, महिला पोलीस दल हे सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे। आणि तिथे केवळ बांगलादेश चाणक्यपुरी हा परिसर आहे की जिथे सर्वात महत्वाच्या एम्बेसीज आहेत। बांगलादेश एम्बेसी आहे, हाय कमिशन आहे, त्याचबरोबर US हाय कमिशन आहे आणि चायना हाय कमिशन आहे। त्यामुळे कुठेही अशा परिसरामध्ये अतिशय संवेदनशील परिसर आहे, तिथं कोणतेही कोणती अप्रिय घटना घडू नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे। आणि म्हणूनच अलीकडे या संपूर्ण जे आंदोलक आहेत त्यांना थांबवण्यात आलेलं, रोखण्यात आलेलं आहे। निश्चितच रामराज, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद। इंसान जाते हैं जानवर नहीं, बांग्लादेश नहीं सुअर की औलाद है। ऐसे धर्म पे थू है, ऐसे धर्म पे थू है। बांग्लादेश नहीं सुअर की औलाद है। दरम्यान आपण बघतोय की आंदोलक प्रचंड आक्रमक झाल्याचं बघायला मिळतात। जोरदार घोषणाबाजी केली जाते बांगलादेश विरोधात आणि आता आपण बघतोय पोलिसांच्या बॅरिकेड्सवर देखील काही आंदोलक चढलेले आहेत। अतिशय संवेदनशील असा हा सगळा परिसर आहे, कारण इथून जवळच बांगलादेशची एम्बसी सुद्धा आहे। त्या दिशेनं काही कार्यकर्ते विश्व हिंदू परिषदेचे कोच करताना काही वेळापूर्वी बघायला मिळाले। हातात निषेधाचे फलक देखील घेण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात पोलीस जमलेले आहेत। पोलिसांची कुमक देखील आता वाढवण्यात आली, कारण काही वेळापूर्वी या सगळ्या आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र आता पोलिसांची कुमक देखील वाढलेली आहे। सोबतच विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत, आता बजरंग दलाचे कार्यकर्ते सुद्धा त्यांना सामील झालेले आहेत आणि दिल्लीत हे आंदोलन आता अधिक मोठं रूप घेताना बघायला मिळत आहे। या सगळ्यामध्ये भारतानं काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे। भारतासोबत जो बांगलादेशचा व्यापार चालतो त्यामध्ये भारतानं अगदी कडक भूमिका घ्यावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्याच कार्यकर्त्यांची आहे। आणि विशेषतः बांगलादेशमध्ये हिंदूंवर ज्या पद्धतीचे अत्याचार होतात त्यासाठी भारतानं ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत असं देखील या सगळ्याच आंदोलकांचं म्हणणं आहे आणि त्या विरोधात आता निषेध व्यक्त करण्यासाठी सगळे कार्यकर्ते जमले आहेत।